तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दशमहाविद्या यांच्या उत्पत्तीबद्दलची प्राथमिक माहिती बघितली। तसेच हे पण बघितले की या प्रत्येक महाविद्येसाठी एक एक भैरव आणि विष्णूच्या दशावतारांपैकी एक एक अवतार जोडलेला आहे। तसेच या महाविद्यांसाठी एक एक ग्रहसुद्धा आहे। तर याची माहिती इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल। यामध्ये फक्त धूमावती देवींना भैरव नाहीत, कारण त्या विधवा स्वरूपिणी असून गृहस्थाश्रममधील लोकांना त्यांच्या पूजनाची सक्त मनाई करण्यात आलेली आहे। फक्त दशमहाविद्याच नव्हे तर देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा साधना ही भैरव पूजनाशिवाय अपूर्ण मानली जाते, कारण शिव आणि शक्ती हे एकमेकास पूरक असल्यामुळे या दोघांच्या पूजनाशिवाय त्यांची साधना आणि उपासना ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही। जिथे जिथे देवीचं स्थान आहे तिथे तिथे त्यांचे पती, पुत्र किंवा भाऊ या रूपात प्रत्येक ठिकाणी भैरव हे विराजमान असतातच। त्यामुळे त्यांच्या पूजनाशिवाय त्या देवीची यात्रा, पूजा, साधना यातील कोणतीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही। देवीच्या कोणत्याही पूजेमध्ये किंवा उपासना साधनामध्ये भैरव पूजन हे अत्यंत अनिवार्य मानले गेलेले आहे।